देवेंद्र फडणवीस यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही। ज्या पद्धतीने पेशव्यांचं राज्य चालू होतं शेवटच्या काळात पुण्यात, त्या पद्धतीनं सध्या फडणवीस किंवा त्यांचे लोक काम करतात। अनागोंदी, अराजक, लूटमार, हे सगळे घाशीराम कोतवाल आहेत। या तीन घाशीराम कोतवालांच्या हातामध्ये महाराष्ट्र आहे। आणि घाशीराम कोतवालाचा इतिहास काय हे महाराष्ट्राला आम्ही आता लवकरच सांगू। अक्षरशः लूटमार, खोटारडेपणा, अराजक असा तो काळ होता पेशव्यांचा आणि घाशीराम कोतवालांचा। महाराष्ट्रामध्ये हे असे कोण लागून गेले की ह्यांच्या योजना म्हणजे महान योजना आणि आम्ही बंद करू का? महाराष्ट्र होते, आम्ही राज्य केलं नाही का? या महाराष्ट्राला शिवसेनेनं 3 मुख्यमंत्री दिले आणि 70 वर्षापेक्षा जास्त काळ या राज्यामध्ये अनेक मुख्यमंत्री होऊन गेले। यशवंतराव चव्हाणांपासून या महाराष्ट्राला फार मोठी परंपरा आहे। हे फडणवीसांना माहीत नसेल तर त्यांनी या राज्याचा, महाराष्ट्राचं महाभारत समजून घ्यावं। या महाराष्ट्रात ही योजना बंद, ती योजना बंद, हे जे सुडाचं राजकारण आहे तेच फडणवीसांनी सुरू केलं आणि आम्ही त्याच्यामध्ये नाही। आम्ही त्या पद्धतीचे राज्यकर्ते नाही। त्यांना भीती का वाटते की आमचं राज्य जाईल? ही त्यांची भीती आहे। आम्ही हरतो आहोत म्हणून ते लोकांना धमक्या देत आहेत देवेंद्र फडणवीसजी। बाकी इतर 2 त्यांचे जे पार्टनर आहेत त्यांच्याविषयी काय बोलण्यात अर्थ नाही, पण देवेंद्र फडणवीस हे पडद्यामागून जे करतायत कपट कारस्थानं आणि महाराष्ट्र ते उघड्या डोळ्याने पाहतोय। चांगल्या योजना कधीही बंद केल्या जात नाही। अशा प्रकारची मानसिकता कोणत्याही चांगल्या सरकारची नसते, चांगल्या राज्यकर्त्याची नसते। नरेंद्र मोदी यांनी सुद्धा काँग्रेसच्याच योजनांची नावं बदलून चालवलेले आहेत। नरेंद्र मोदींनी नवीन काही केलेलं नाही। काँग्रेसच्या ज्या योजना होत्या वर्षांवर्षाच्या, गरिबांच्या बाबतीत, संरक्षणाच्या बाबतीत, सामाजिक न्यायाच्या बाबतीत, या सगळ्या योजना त्यांनी फक्त नावं बदलली, संस्थांची, योजनांची, इमारतींची, आणि त्या चालू केल्या। योजना त्याच आहेत। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची झोप उडालेली आहे, त्यांचं सरकार जाणार आहे। यामुळे जलशिवार योजना वगैरे सोडून द्यावं, त्यांना काय उल्लेख करायला झालाय? देवेंद्रजींनी आता आपला गाशा गोंधळाला सुरुवात करावी। महाराष्ट्र या राज्याची जनता त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारे विश्वास ठेवायला तयार नाही। ज्या प्रकारचं दळभद्री आणि घाणेरडं डर्टी पॉलिटिक्स, घाणेरडं राजकारण या महाराष्ट्रात त्यांनी सुरू केलं, त्याचा अंत आता जवळ आलेला, एवढंच मी सांगतो। त्याचा अंत आता जवळ। मोदी आणि शहांचं बहुमत गमावलं ते महाराष्ट्रामुळे, लक्षात घ्या। तो महाराष्ट्र तुम्हाला सत्ता देईल का? अजिबात देणार नाही। आणि काय आहे, संभाजीनगर असेल, नाशिक असेल, असं आहे की नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून छाती पुढे करून सांगतात 1 नेशन 1 इलेक्शन। काय 1 नेशन 1 इलेक्शन? ते 4 राज्यातल्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत। झारखंड, हरियाणा, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, फक्त 4 राज्याच्या निवडणुका जे सरकार एकत्र घेऊ शकत नाही, ते 1 नेशन 1 इलेक्शनच्या वल्गना करताय। खोटारडे कुठले? लोकांना मूर्ख बनवताय। महाराष्ट्रात तुम्हाला हरण्याची भीती आहे, झारखंड तुम्हाला हरण्याची भीती आहे, म्हणून तुम्हाला जास्त वेळ हवाय, म्हणून तुम्ही या 2 राज्यातल्या निवडणुका घ्यायला तयार नाही। तुम्हाला ते काय, तुमची लाडकी बहीण योजनेचा अजून एक हप्ता महिलांना द्यायचा आहे लाच म्हणून तुम्ही इलेक्शन घेत नाहीये। नाही ते घ्या ना वेळेत इलेक्शन एकत्र। तुम्ही 1 नेशन 1 इलेक्शन म्हणताय ना, सुरुवात करा। या 4 राज्यांच्या निवडणुका घ्या, करा मागणी देवेंद्र फडणवीसांनी। मोदी खोटं बोलतात लाल किल्ल्यावरून, लाल किल्ल्यावरून खोटं बोलणारा प्रधानमंत्री,
वन नेशन वन इलेक्शन. महाराष्ट्राचं इलेक्शन तुम्ही घेऊ शकत नाही, झारखंडची घेऊ शकत नाही, 4 राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाही आणि मोठे आलेत वन नेशन वन इलेक्शन करायला सोडून द्यावं. काय अजिबात नाही, अजिबात नाही. कदाचित तो यू टर्न ठरेल त्यांच्यासाठी. टर्निंग पॉईंट वगैरे काय ना, अशा खूप योजना महाराष्ट्र सरकारने राबवलेल्या आहेत. ठीक आहे, नवीन योजना नाही, त्यांनी काय फार मोठी नवीन क्रांती केलेली नाही. महिलांसाठी अशा अनेक योजना यापूर्वी आलेल्या आहेत आणि 1,500 रुपये का खिशातले देत नाहीत फडणवीस, अजित पवार आणि मिंदे. लोकांच्या घरातलाच पैसा आहे ना, या योजनेचा लाभ घेतला पाहिजे महिलांनी. आमचं सरकार आहे तेव्हा 1500चे, आम्ही 3000 करू, आमचा शब्द आहे. कालच्या मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर मशाल हातात घेण्याच्या यांच्यात दम नाही, मशाल मागण्याच्या असं ते टीका देखील कोणाविषयी प्रश्न. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.